मंडळी नमस्कार. आजचा हा व्हिडिओ जो असणार आहे, हा व्हिडिओ एक कौतुकास्पद व्हिडिओ असणार आहे. तुम्ही म्हणाल आता कुणाचं कौतुक? सगळं सांगतो. मित्रांनो, सध्या चर्चा होतीये ती एका व्हिडिओची आणि त्या व्हिडिओमुळे सर्वत्रच त्यांच्यावरती महाराष्ट्रातून कौतुकाचा वर्षाव केला जातो आहे. एवढंच नाही तर त्यांचा सन्मान देखील व्हायला हवा अशा देखील प्रतिक्रिया जनतेमधून यायला लागल्या आहेत. त्यामुळे या व्हिडिओमध्ये मी कोणाबद्दल बोलतोय ते सांगतो. तुम्ही सध्या एक व्हिडिओ पाहिला असेल. या व्हिडिओमध्ये एक महाशय चक्क विधानसभेत रम्मी खेळताना दिसत आहेत. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातून यांच्यावरती कौतुकाचा वर्षाव होतोय. कारण त्यांनी कामगिरीच तशी कौतुकास्पद पार पाडली आहे. मंडळी, मी बोलतो आहेत महाराष्ट्राचे सन्माननीय कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्याबद्दल. त्यांचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती तुफान व्हायरल होतो आहे. विधानसभेचं अधिवेशन सुरू होतं आणि या अधिवेशनात माणिकराव कोकाटे हे रम्मी खेळताना पाहायला मिळाले आणि हा व्हिडिओ रोहित पवार यांनी सोशल मीडियावरती शेअर केला आणि यावरती संपूर्ण महाराष्ट्रातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटायला लागल्या आहेत. आता महाराष्ट्रात शेतीचे अनेक प्रश्न आहेत. शेतकरी हवालदिल झालेला आहे. एवढंच नाही तर विदर्भात हुमणी अळीचा प्रादुर्भाव एवढ्या मोठ्या प्रमाणात आहे की तिकडे शेतकरी परेशान आहेत. परंतु अजून देखील महाराष्ट्राचे कृषी मंत्री हे विदर्भाच्या दौऱ्यावरती गेलेले पाहायला मिळाले नाही. एवढंच नाही तर महाराष्ट्रातील शेतकऱ्याच्या कर्जमाफीचा प्रश्न आहे. अनेक ठिकाणी युरिया हा चढ्या दराने विकला जातो आहे. शेतकरी आत्महत्या मोठ्या प्रमाणात वाढते आहे. हे सगळे प्रश्न असताना मात्र माणिकराव कोकाटे हे विधानसभेत चक्क रम्मी खेळताना आढळतात. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातून त्यांच्यावरती टीकेची झोड उठवली जाते आहे. परंतु हे सगळं असताना अशा देखील प्रतिक्रिया येत आहेत की अनेक वेळा सरकारकडून किंवा मंत्र्यांकडून सांगितलं जातं की शेतकऱ्यांच्या योजनांसाठी सध्या महाराष्ट्राच्या तिजोरीत पैसा नाही आणि कदाचित हा पैसाच जमा करण्यासाठी महाराष्ट्राचे जे काही कृषी मंत्री आहेत ते कदाचित रम्मी खेळत असावे आणि या पैशातून ते शेतकऱ्यांची कृषी कर्जमाफी करणार असावे. अशा देखील मिश्किल प्रतिक्रिया जनतेकडून यायला लागल्या आहेत. त्यामुळे एवढे ज्वलंत प्रश्न असताना या ठिकाणी शेतकरी परेशान असताना, राज्यातला शेतकरी हवालदिल असताना आणि कोटीचा खर्च करून विधानसभेत जे अधिवेशन घेतलं जातं, या अधिवेशनात कृषी मंत्री चक्क रम्मी खेळतायत. संपूर्ण महाराष्ट्रातून कृषी मंत्र्यांवरती टीकेची झोड उठवली जाते आहे. एवढंच नाही तर काही आमदारांनी या सर्व जे काही गेमिंग प्लॅटफॉर्म आहेत या प्लॅटफॉर्मवरती विधानसभेत आवाज देखील उठवला. या गेमिंग प्लॅटफॉर्ममुळे अनेक युवकांचं जीवन उद्ध्वस्त होत आहे. त्यामुळे या गेमिंग प्लॅटफॉर्मवरती बंदी आणावी अशी मागणी देखील काही आमदारांनी केली आहे. परंतु चक्क आता कृषी मंत्री माणिकराव कोकाटे हेच आता विधानसभेत रम्मी खेळताना आढळले. त्यामुळे त्यांनी याला विरोध करायला पाहिजे, परंतु तेच याला सपोर्ट करतायत का अशा प्रतिक्रिया देखील जनसामान्यातून येत आहेत. त्यामुळे एकीकडे काही आमदार हे गेमिंग प्लॅटफॉर्म बंद करण्यासाठी मागणी करतात तर दुसरे आमदार ते खेळताना या ठिकाणी विधानसभेत आढळतात. त्यामुळे साहजिक आहे सत्ताधाऱ्यांवरती टीकेची झोड या ठिकाणी उठणारच. त्यामुळे प्रश्न आहे की जनतेची अनेक प्रश्न असताना, या ठिकाणी शेतकऱ्यांची अनेक प्रश्न असताना, कृषी कर्जमाफीचा प्रश्न आहेत, त्यानंतर शेतकऱ्यांना चढ्या दरानं खत विकलं जात आहेत, या ठिकाणी शेतकऱ्याच्या शेतमालाला भाव नाही, एवढे सारे प्रश्न असताना विधानसभेत अधिवेशन सुरू आहेत. लाखोने कोटीने या ठिकाणी विधानसभा अधिवेशनावरती खर्च केला जातो आणि या अधिवेशनात अशा पद्धतीने जर आमदार वागत असतील तर ते कितपत योग्य आहे असाच प्रश्न समस्त जनतेकडनं या ठिकाणी विचारला जातो आहे. तुम्ही देखील माणिकराव कोकाटे यांच्या या सर्व प्रकाराबद्दल कमेंट करायला विसरू नका. कृषी मंत्री माणिकराव कोकाटे बद्दल तुम्हाला काय वाटतं ते नक्की सांगा. कारण या अगोदर देखील त्यांनी शेतकऱ्यांवरती अनेक वेळा गरळ ओकली आहे. एवढंच नाही तर शेतकऱ्यांना भिकाऱ्याची उपमा देखील त्यांनी दिली आहे. त्यामुळे अशा अनेक वेळा शेतकऱ्यांबद्दल चुकीचे वक्तव्य करणाऱ्या आणि विधानसभेत रम्मी खेळणाऱ्या कृषी मंत्र्यांबाबत तुम्हाला काय वाटतं ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.